वसई विरारमध्ये बबियाचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांशी संबंधित 13 ठिकाणी ईडीची छापेमारी। सीताराम गुप्तांवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड। नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र। भूषण गवई 52वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत भूषण गवईंचा शपथविधी सोहळा। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ। 1 लिटर फुल क्रीम दुधासाठी 74 रुपये तर अर्धा लिटरसाठी 37 रुपये दर मोजावे लागणार। पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1000 बस दाखल होणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका 500 आणि पीएमआरडीए 500 बस खरेदी करणार। क्रिकेटर रोहित शर्मानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। फडणवीसांनंतर रोहित शर्मा आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये भेट। सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोनं 97,644 रुपये प्रतितोळा तर चांदीचा दर 1,09,40,000 सोलापूरच्या माळशिरसमध्ये गारपीट। रायगड जिल्ह्यात अवकाळीमुळे भात पीक पाण्यात गेल्यानं आर्थिक नुकसान तर धाराशिवच्या उमरग्यात वीज पडून घोड्याचा मृत्यू। मुंबईत अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस। पुढील 2 दिवसही मुंबईत मध्यम पावसाचा अंदाज। अंदमानमध्ये मान्सून दाखल। 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता। पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज।